नमस्कार मंडळी, स्वादिष्ट तडका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गुळ पापडी किंवा सुकडी. ही एक गुजराती स्वीट आहे आणि यात आपण असा एक पदार्थ घालणार आहोत जेणेकरून हे एकदम कुरकुरीत होते, त्यामुळे खायला मजा येते. सगळ्यात आधी पाव कप मगज आणि पाव कप तीळ भाजून घेऊयात. अगदी लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटच भाजायचे. आता पाव कप डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे. हे ऑप्शनल आहे, पण घातल्याने चांगली टेस्ट येते. लाईट ब्राऊन कलर येतोवर हळूहळू लो फ्लेमवर भाजायचं आहे. आता आपल्याला काही जिन्नसची पावडर करून घ्यायचं आहे, ते बघूया. मगज आणि तीळ थंड झाल्यानंतर त्याची जाडसर अशी पावडर करून घ्यायची. पाव कप डिंक घेतलेला आहे, याची जाडसर पावडर करायची, एकदम बारीक नाही करायची. आणि पाव कप काजू, पाव कप बदाम घेतलेले आहे. काजू बदाम हे ऑप्शनल आहे, पण त्यांनी टेस्ट चांगली होते, त्यामुळे नक्की घाला. सगळ्या पावडर आपण मिक्सरमधून करून घेतलेले आहेत. हे बघा, डिंकाची अशी जाडसर पावडर करायची. आता 1.5 कप तूप घ्यायचंय. तुम्ही गाईच्या दुधाचंही साजूक तूप घेऊ शकता. इथे आत्ता मला अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी साधं तूप घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 1 कप गव्हाचं असं जाडसर पीठ घालायचं आहे. ते नसेल तर त्याच्याऐवजी आणखीन 1 कप साधं गव्हाचं पीठ घेऊ शकता. ही दोन्ही पीठ मी चाळून घेतलेली आहेत. आता हे एकसारखं लो फ्लेमवर हलवत राहायचंय. बेसिकली सुकडीमध्ये गव्हाचं पीठ, तूप आणि गूळ महत्त्वाचा असतो. बाकीच्या सगळ्या वस्तू ऑप्शनल आहेत, पण त्यांनी टेस्ट चांगली येते म्हणून ते सगळे घालायचे. असा चॉकलेटी कलर येतोवर आपल्याला हे हलवत राहायचंय. लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं लागतात. आता यामध्ये डिंकाची पावडर घालायची. डिंक घातल्यामुळे गुळ पापडी कुरकुरीत होते. हे बघा, डिंक छान फुलायला लागलाय. 1 ते 2 मिनिटं असंच डिंक फुलू द्यायचंय आणि नंतर गॅस बंद करायचा. गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये ड्रायफ्रुट्सची पावडर घालायची, मगज आणि तिळाची पावडर घालायची आणि भाजलेलं डेसिकेटेड कोकोनट घालायचं. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये पाव टीस्पून वेलची पूड घालायची, 1 टेबलस्पून सुंठ पावडर घालायचे आणि थोडं जायफळ किसून टाकायचंय. हेही छान मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये 1 कप किसलेला गूळ घालायचंय, जेणेकरून तो लवकर विरघळेल. मिश्रण गरम असतानाच गूळ यात छान विरघळून घ्यायचंय. गॅस बंदच ठेवायचंय. जर गॅस चालू असेल तर याचा पाक तयार होतो आणि मग ते खूप कठीण होतं. गूळ छान विरघळलाय आणि मिश्रणही बघा थोडं कोरडं झालंय. आता याची वडी थापून घेऊयात. इथे एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपण यात थापून घेऊयात. सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचंय. ते मी एका वाटेला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यांनी थापत आहे, जेणेकरून सगळीकडे एकसारखं प्लेन होईल. हे बघा, मिश्रण सगळीकडे इव्हनली स्प्रेड झालेलं आहे. आता इथे मी 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस असं भाजून घेतलेलं आहे, ते याच्यावर टाकून घेऊयात. हलकसं प्रेस करून घेऊयात. आता हे 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे.
10 मिनटं झालेले आहेत आणि मिश्रण थोडं थंड झालेलं आहे. आता याच्या वड्या कापून घेऊयात. नंतर थोडं हार्ड झाल्यानंतर शेप करता येणार नाही म्हणून आधीच करून घ्यायचंय. आता हे 1 तासभर साईडला सेट व्हायला ठेवून द्यायचे. 1 तास झालेला आहे आणि वडेही छान सेट झालेत. आता हे काढून घेऊयात. हे बघा पटपट अशा छान वड्या निघत आहेत. साधारण एक 8 ते 9 लोकांसाठी गुळपापडी पुरते. टेस्टी कुरकुरीत गुळपापडी खायला तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.